परत एकदा आलेलो जबरदस्त अशा लोकेशन वरती आणि पहिले जिकडे मोठे मोठे मासे पकडले होते त्या साईडला आलोय. एकदम छोट्या छोट्या अशा झिंग्या आणि दुसऱ्या सुद्धा एखाद्या वेळेस मुरू मासे सुद्धा सापडू शकतात. बघू शकता हे जे याने बारके बारके मासे पकडणारे आणि झोळाने नेट आहे त्याचं झोळणं आणि बनवलेलं आहे. तर आता एकदम धारेला लावायचं आहे ते आणि बघू आपल्याला मासे काय भेटतात काय. थोडंफार हुसकायचं आहे आणि मासे तर भरपूरच बारीक बारीक, पण असं वाटतंय की भेटतील तिकडून हुसकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये येतील आणि बरेचसे जण थांबलेले सुद्धा आहेत. तर बघू किती येतात. बघा हे झोळणे आणि बनवून घेतलेले आहे ते आणि नेटचं कापड आहे आणि पूर्ण त्याचं झोळणच बनवलेलं आहे. आणि इकडे सुद्धा ओरिजिनल झोळण आहे फडक्याचं, ते सुद्धा आहे आमच्याकडं आणि ते सुद्धा इथं एवढ्या जागेत लावायचं आहे आणि तिकडं. आणि बघा असे मुरू मासे असतात हे खास करून. तर हे असं त्यांचा कलर असतं मुरी जशी काय, पण ह्याला मुरू बोलतात आणि असा कलर असतो ह्या माशाला. आणि बघू शकता जे पहिलं लावलं होतं त्याच्यामध्ये चांगलं झिंगे आलेले आहेत मोठ्या साईजच्या आणि एका ह्याच्यामध्ये 4 आलत्या. तर त्याच्यानंतर काय बराचशा वेळ झाला आले नाही आणि आत्ताच्या वेळेस हे बारखंडले मासे. आणि आता त्या मोठ्या धारेला जायचं आहे आपल्याला, तिकडं बघू किती भेटतात आपल्याला. झालेलं आहे दगडी ठेवून झालेलं आहे. बघू याच्यात आता किती येतात मासे. मागच्या झोळणामध्ये तर चांगले मासे आले. तर चला परत एकदा आपण दगडी इथं सुद्धा वाटतंय की भेटते म्हणून. इथं सुद्धा भरपूर दगडी आहेत मोठ्या मोठ्या. तर इथं सुद्धा वाटत आहे की मासे आल्यात.
आणि त्याच्यामध्ये थोडाफार कचरा पण आहे, पण तो आपण घरी आपण आता काढू. चला इथं सुद्धा एक लावून घ्या. इथं सुद्धा माझी बारकी धार आहे आणि असंच धारला म्हणजे कमी आरपार पुरतं आहे, त्याच्यामध्ये चांगले मासे सुद्धा भेटतात. नाही मानल्यावर ना एक पूर्ण आधी टाक. चला आता लगेच घुसकून घ्यायची सुरुवात करू. आणि बघता बघता पाऊस सुद्धा आलेला आहे भरपूर, आणि त्याच्यामध्ये आता 6 वाजायला आलं आणि थंडी सुद्धा भरपूर वाढणार आहे आणि जायचं सुद्धा बरेच लांब. आणि इथं वाटत तर नाही की जास्त मासे आले असतील, जितके येतील तितके. आता काय चांगलं दगड. आणि वाटलं नव्हतं की मासे भेटते म्हणून, तरी सुद्धा आलेलं आहे याच्यात. आणि भरपूर मासे आलेले आहेत, वाटलं नव्हते की मासे आहेत म्हणून. आणि जास्त करून खेकडे सुद्धा येते ते बघा, किती खेकडे आहेत बारीक बारीकच्या पण. आणि त्या काय कामाच्या नाही, आपल्याला सोडून द्यायच्यात त्या. आणि इथं भरपूर मासे आलेले आहेत आणि वाटलं नव्हतं की इथं नाही मासे येणार म्हणून. चांगलेच मासे भेटलेले तिथं. आणि इथं जास्त दगडी सुद्धा नव्हत्या, तरी सुद्धा भरपूर मासे आले. जास्त करून मोरू मासे बघा. आणि मोरू बघा, जबरदस्त असा कलर. बघितलाय का तुम्ही मोरूचा? नक्की सांग. आणि आम्हीच पहिल्यांदा बघतोय असला मोरू मासा आहे. आणि बघू शकता ह्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक आहे. ह्यो जास्त करून ह्योच भेटतोय, ह्यो तर पहिल्यांदा भेटलाय. ह्यो सुद्धा मुरुज आहे. आणि मोरी सुद्धा दुसरी असते एकदम बारक्या साईजची, जबरदस्त. आणि ही मेहनत सगळी खाण्यासाठी चाललेली आहे. या टायमिंगला काय आता विकायला तर चान्स नाही आहे, तर खाण्यासाठी जे आता आणि बघता बघता बघा इतकी झालेले आहेत मासे. आणि वाटलं नव्हतं की इतकी भेटतील सुद्धा. तर अजून सुद्धा मी बघणार आहे आणि अजून वेळ आहे, अर्धा एक तास सुद्धा आम्ही बघणार आहे. तरी भरपूर आम्ही जवळजवळ 6-7 जण आहेत. तर बघू अजून जोळण लावलेलं. आता इतके बारके आता धारला किती मासे भेटतील बघू. बारके धारला सुद्धा असतील मासे, किती भेटतात मासे. आजच्याला थोडं मी वेगळं ट्राय करतोय. असं काही जास्त करून आम्ही नाही करत. आणि असे सुद्धा मासे येतात ते भरपूर. फक्त इतकंच काय की आपल्याला पाटक्याने आपल्याला मांडून सुद्धा घ्यायला लागतं आणि पाटक्याने हुसकायचं आणि लगेच काढून मासे घ्यायचे आणि दुसरीकडे सुद्धा लावायचं. असं करायला लागतंय. मग मासे सुद्धा थोडे थोडे जमा होतात.
तर बघा आपल्याला इतकं म्हणजे आता जरा जास्त लांब जागा आहे म्हणजे पण कमी धार आहे म्हणजे कमी पाणी आहे. बघू किती मासे भेटतात आता सुद्धा आपल्याला. पाटापट हुसते ते जास्त टाइम नाही लावायचा. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मासे आलेले वाटते ते इथं तर दिसतात. बघू किती आलं आता. जास्त नाही पण थोडेफार तरी आलेत. कारण तर धार पण एकदम बारकी होती धार त्याच्यामुळे. बघा खेकडीची पिल्लं कशी याचं ते. आता उशीर झालाय त्याच्यामुळे काही दाखवायला जमत नाही. तरी सुद्धा बघा शेवटचं हे इथं दगडींला सुद्धा आलेले आहेत मासे तरी सुद्धा. आणि एक मोठ्या साईजची चिलपी सुद्धा आलेली आहे बघा इतक्या बारक्या धारेमध्ये. आणि बघा चिलपी कशी मोठ्या साईजची आहे. आणि मासे सुद्धा आले ते जास्त करून जे सफेद आहे काटेरी मासे आहे. त्याला काटे असतात वरत ना त्याच्यामुळे काटेरी मासे बोलतो ह्याला. आणि हे नाही खात आम्ही जास्त करून काटेरी. तर बाकीचे लोक खाते ते तर आम्ही तर नाही घेते सोडूनच देतोय. चला मासे पकडून झालेले आहेत आणि अंधार सुद्धा पडलेला आहे. तर चला आता जे काय मासे पकडले तर इथं तर काय दाखवायला जमायचं नाही. तर चला घरी आता ते सुद्धा वाटे करून घ्यायला लागणार आहे. बघू. तर फायनली मित्रांनो येऊन पोहोचलेले घरी. आणि घरी येस तोपर्यंत जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत. तर भरपूर उशीर झाला आणि बरेच लांब सुद्धा होतं ते त्याच्यामुळं काय वाटे सुद्धा करायच्यात. आणि कमीत कमी सगळे मिळून 9 जण होते तर 9 वाटे करायच्यात. आणि एकदम बारीक बारीक मासे आहेत. तर चला ते ओतून घेऊ घमेला मध्ये आणि बघू. त्याच्यामध्ये कचरा आहे थोडाफार तो निवडायचा आहे सुद्धा. तर बघू शकता इतके मासे झालेले आहे. आणि बारकी काय प्रत्येक वेळेस असतेच तिला बघायला तिला मजा येते. आणि ते असतेच ती बारकी माशांपाशी. तर बघा जबरदस्त वेगवेगळे मासे आहेत ते. आणि त्याच्यात थोडा कचरा सुद्धा येते गवत वगैरे ते असे एक थोडेफार निवडायचंय. आणि थोडेफारच निवडणार आहे. आणि इतकं ते पूर्ण निवडता यायचे नाही तर बाकीचे घरी सुद्धा निवडतील ते. आणि सगळे वेगवेगळे मासे आहेत. आणि इकडे 2-3 झिंगे सुद्धा येते मोठे मोठे. आणि आपल्याला तो एक चिलपी सापडलेला तो वेगळा काढून घेतलेला आहे. तर चला थोडंफार ते निवडून घेतात ते. त्याच्यात थोडाफार कचरा आहे तो आता निवडून घेतात ते. कारण इतकं पूर्ण निवडता यायचे नाही उशीर होईल भरपूर. तर पिंकीने आता चिलपी कापायला घेतलेली आणि 9 वाटे आहेत त्याच्यामुळेच सगळ्यांना एक एक तरी पीस जायला पाहिजेच. त्याच्यामुळे आता ते
चिल्लापी सुद्धा कापून घेते आणि ज्या झिंगे आपल्याला 3 भेटल्या होत्या त्याचे सुद्धा तुकडे केलेले आहेत आणि ते मासे तर त्याच्यामध्ये एक एक असा तुकडा द्यायचा होतो. आता सगळं उरकलेलं आहे म्हणजे ते बारीक बारीक मासे आहेत ते आता सगळ्यांना म्हणजे एक एक असं ते बारकी वाटी भरून येईल. तर सगळे 9 जण होतो आम्ही म्हणल्यावर 9 वाटे करायला लागतील. तर बघा थोडाफार तर कचरा आहे पण घरी नीट करते ते. तर फायनली सगळे वाटे करून झालेले आहेत बघा. इतके आपल्याला बऱ्यापैकी बरे मासे घावलेले आहेत म्हणजे सापडलेले आहेत आणि आलेले सुद्धा आणि जवळजवळ अर्धा किलोच्या वरतीच आलेले आहेत 3-3 पावशे. बघा इतके आपल्याला मासे भेटलेले म्हणजे साफ करून सुद्धा झालेले आहेत आता तयार आणि आपल्याला चांगलेच मासे भेटलेले आहेत आणि आपल्या दोघांचे वाटे होते रोहिदाचे आणि माझे तर इतके भेटले. याचेच मी रेसिपी बनवणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.